छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असेल, समाधीस्थळ असेल, याचा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्याचं आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होते। आपल्यासोबत आहेत या विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। डॉक्टर साहेब, समाधीस्थळ विकास आराखड्याचं भूमिपूजन होते, काय सांगाल? नाही, खरोखर तमाम शंभू भक्तांसाठी, शिवभक्तांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे 2019मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघानं ही जबाबदारी खांद्यावर टाकल्यानंतर मी असेन, आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार असतील, आम्ही सातत्यानं या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासंदर्भात, विकास आराखड्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला, अनेक बैठका केल्या आणि महाविकास आघाडी सरकार असतानाच माननीय अजितदादा पवार यांनी या आराखड्याला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर मध्यंतरी स्थित्यंतर झाली, सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतरही मी माननीय अजितदादांचं मनापासून ऋणी आहे, मनापासून आभारी आहे एक शंभूभक्त या नात्यानं की सरकार बदलल्यानंतरही त्यांनी हा विकास आराखडा तसाच करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका कायम ठेवली। याबद्दल मी मनापासून त्यांचा ऋणी आणि शिवशंभू भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। खरं तर हा विकास आराखडा, याची ज्या विकासाची मागणी होती ही रेंगाळली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पाठपुरावा केला आणि त्यामुळे हा विकास आराखडा मंजूर झाला, असं काही वेळापूर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे। मी त्यांना एवढंच म्हणेन, गेट वेल सून, कारण 15 वर्ष ते खासदार होते, त्यावेळी समाधी इथेच होती, त्यावेळी त्यांना सुचलं नाही? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। 15 वर्ष आपण याचे लोकप्रतिनिधी होतात, 15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण किती निधी, मी विकास आराखडा तर सोडून द्या, किती निधी समाधीस्थळाच्या विकासासाठी दिला हे आपण बघू शकता। येतानाचा जो रस्ता आहे त्याला तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी PMRDAच्या माध्यमातून मी आणि अशोक बापूंनी दिला। इथून वढू केंदूर पाबळचा जो रस्ता आहे, 30 वर्षाची ज्या रस्त्याची मागणी होती त्यासाठीचा 41 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही आणलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी लोकांसमोर, हा सूर्य हा जयद्र, दूध का दूध पाणी का पाणी आहे। त्यामुळे मला वाटतं की आयत्या पिठावर कोणीतरी रेघोट्या मारायला येऊ नये। 15 वर्ष आपण लोकप्रतिनिधी होतात, 15 वर्ष लोकप्रतिनिधी असताना आपलंच सरकार हे राज्यात होतं, आपलंच सरकार केंद्रात होतं, त्यावेळी आपण काय नेमका प्रकाश पडला आणि काय दिवे लावले हे लोकांना ठाऊक आहे। त्यामुळे आता अकारण त्यावर बोलून आजच्या चांगल्या दिवशी मला वाटतं की अशा निरर्थक विषयांवर बोलणं उचित नाही। खरं तर समाधीस्थळामध्ये हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो आहे। समाधीस्थळामध्ये जरी हा कार्यक्रम शासकीय असला तरी समाधीस्थळाच्या बाहेर मात्र राजकीय बोर्ड लागलेले आहेत। बघा, ते बोर्ड कुठल्या तरी यंत्रणेने लावले असतील, मला वाटत नाही माननीय मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यातही विशेषतः अजितदादांच्या मनात अशा पद्धतीचं कोणतंही राजकारण, विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या बाबतीत कोणताही राजकीय भूमिका ही अजितदादांच्या मनात असेल असं मला अजिबात वाटत नाही। आणि त्यामुळे बाहेर जे काही बोर्ड लावले ते कुठल्या तरी यंत्रणेने लावले असतील, त्याविषयी अकारण भाष्य करणं उचित नाही। खरं तर तुम्ही सांगितलं कोणत्याही राजकीय भावनेच्या मागे असेल असं वाटत नाही, तरी पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच हे भूमिपूजन धरण्यात आले। मग त्यासाठी तर मी सरकारचं मनापासून आभारी राहिलं पाहिजे, कारण की लोकसभा निवडणूक अजून येऊ घातली आणि अशावेळी ज्या गोष्टीचा आम्ही सातत्यानं, मी असेन, अशोक बापू असेन, आम्ही इतका जीव तोडून पाठपुरावा केला हे सगळ्या जनतेला माहिती आहे। अशा प्रकल्पाचं जर भूमिपूजन होत असेल तर मग तुम्ही म्हणत असाल त्या पद्धतीने जर याला राजकीय रंग असेल तर मी नक्कीच सरकारचा आभार मानलं पाहिजे। खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा विकास होतो आहे, हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे व यासाठी कुणी प्रयत्न केलेत, हा विकास आराखडा कुणामुळे मंजूर झाला आहे याची माहिती जनतेला आहे, असं मत या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, वढू, तुळापूर।